चला नमस्कार सगळ्यांना. आमची चाललेली आहे चिवड्याची तयारी आणि घरीच आम्ही चिवड्यासाठी शेव पाडलेली आहे बघा. नाजूक अशी छान घरी तयार केली चिवड्याला शेव. असं पीठ मळलंय घट्ट, तेल तापाय घातले चुलीवरती. इकडं पण ही केलेले आणि खोबरं चिरले, मी लसूण आणि लसूण बारीक म्हणजे सगळं असं सोलून मस्तपैकी पाला काढलेला आहे. इथं कोथिंबीर ठेवली या, मिरच्या आणल्या जाऊन, मिरच्या नव्हत्या मिरच्या आणल्या. आता हे सगळं सामान काढायचंय छान असं. आणि चिवडा कसा कसा बनवायचा आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित सगळं दाखवते चिवड्याचं. आता सामान शिवड्या टाकायची, त्यातली म्हणलं घरची शेव टाकायची मस्त पैकी. घरची शेव तयार करायची चालले. वाढू झालं आता, दिवाळीच मला वाटतं होतच आली. आता चिवडा झाला की दिवाळी झाली म्हणायचं. होय, गुलाबजाम चकली राहिली त्याचं काय गुलाबजाम चकलीचं तेवढं एवढं. झाला का चिवडा? झाला की आता खावा चिवडा निसतास. चिवडा सगळं तल, शेंगदाणं, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरी, मोहरी, चिवडा मसाला, हळद त्या. आणि आमचा मस्त पैकी आता हा चिवडा झालेला आहे. चिवडा म्हणलं बापूला लय चिवडा आवडतो, सगळं ठेवावं ना आधी चिवडा करून घ्यावा. बघा बरं टेस्ट करून बापू. ताटलीत घेऊन बघू या बर का. समधी भेळ खायला मस्त पैकी. नाही ती चिवडा आहे. हेच आपलं भेळ म्हणायचं घरी. बापू त्यात आता कांदा, टमाट, मिरची, वरण काय ती कोथिंबीर टाकून खाणार. आली माणसं म्हणजे मग समधी आल्या मग करू. हो हा. टमाटी आणू आपली. काय झालं? मीठ लागतंय. शेव शेव मला तर नाही लागलं, मला नाही लागलं. ती एक पुंज कान आणि ते कशाला ठेवले बारकी शेव आहे. तुम्हाला खायला आपली अशी न ग ह्यातच मिसळा. माणसं येणारी म्हणतेली ते आता शेव सुद्धा नाही. आपण वरण टाकून खाऊ बापू. दिसानाच हो या बर का. हो समधी काका मामा काय हे समधी शेवडा खायला. तसं सांगा. हा भेळ मस्त पैकी. कानावलं लाडू ही केल्या त्या. मला फक्त ही आवडती वस्तू तेवढी खातो आपली मी. हो आमच्याला चिवडा लागतो म्हणून म्हटलं आधी निवांत रानात न्यायची आपली पिशवी भरून आणि तिथं आंब्याच्या झाडाला आता बाबळीचा विषय संपलाय. आता बाबल गेली. आंब्याचं झाड आहे एक बारक, त्याच्या खाली आपलं बसायचं निवांत. आणि मोटर चालू झाली बरं का पदशीर. झाली ना. हा समजायचं फोन येत्यात ते म्हणले मोटरीचं झालंय बघा. आता उद्याच्या दिवस आणि थोडं सकाळच्या पारी 2 तास चालू झाले मोटर. झाली ना. हा काय अडचण नाही काय नाही. या तुमच्या आशीर्वादाने झाली चालू. मी म्हणलं आणि काय अडचण आली का काय पण नाही का. हा या मग. हो पत्ता म्हणून किती पण टाकायचा. होय तसं नाही ग बापू. झाला बरं का मस्तपैकी चिवडा करून छान छान असा. या सगळेजण खायला. बापूने तर सांगितले तुम्हाला सगळ्यांना. आमची गावची यात्रा पण असते. 5 किलो आणला होता, 5 किलो केलाय मस्तपैकी. शेंगदाणं हे सगळं टाकून स्पेशल चिवड्याचा व्हिडिओ काढलाय. म्हणलं चला. आणि ती पण एकदम चुलीवला खमंग सगळं चुलीव तळून मस्तपैकी असं. एकदा गुराळ पेटावलं ती फार कडे काळीच पडली. जाऊ दे आता काय. हा ना आता मस्तपैकी चहा प्यायचा आहे एकदा. आता वाजलेत, आता किती वाजलेत काय माहिती, पण आता म्हणल्या मला चहा प्यायचा आहे. अजून भांडी पडल्या सगळी. तसंच सगळा राहडाय चिवडा केलेला. ए सर ती काय निराळा ताडा चाललेला असतो. तपली ती खेळतीन तपलं तिथं चाललेलं असतं. काय करते काय म्हणून सारखं. या तुम्ही पण चहा प्यायला. चला म्हणलं छोटासा व्हिडिओ काढा. सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना शुभ दीपावली. लाडू गार